नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत पनीर। चला तर मग बघूया आपण कसं बनवलं आहे। हे खायला पण खूप सुंदर लागतं आणि खूप टेस्टी बनतं। ह्यासाठी मी काय केले ते बघूया। तर इथं मी कांदा भाजत ठेवला। इथं मी 2 मोठे कांदे घेतले होते, ते भाजायसाठी तेलात ठेवले। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे, तो पण आपण थोडासा भाजून घेणार आहोत। 1-2-3 मिनिटासाठी भाजला की त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि काजू आणि हे टाकणार आहोत, जिरं। इथं पनीर मी घेतले 200 ग्रॅम, त्याचे बारीक तुकडे करून घेतले, ते पण आपण तेलामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे। हे बघा, इथं आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि काजू घालून 1-2-3 मिनिटासाठी परत परतून घेणार आहे। याचं 2 मिनिटासाठी परतलं की त्यात आपण काढून घ्यायचं। हे काढून घेतलं आता थंड होऊन द्यायचं, मग मिक्सरला लावायचं आहे। आणि पनीर मी थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे 2 मिनिटासाठी। हे बघा, मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली, हे आता मी तेलात टाकून अशी भाजून घेतली। हे थोडी भाजून झाली की ह्याच्यामध्ये आपण हळदी पावडर, लाल तिखट, पनीर मसाला आणि धने-जिरे पावडर टाकून घेणार आहोत। आणि हे परत आणखीन 2-3 मिनिटासाठी परत असं परतून घेणार आहे तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये थोडासा मसाला लागलेला असतो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मी त्याच्यामध्ये ओतून घेते। आणि ह्याला उकळी फुटल्यानंतरच आपण पनीर घालणार आहोत त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण आपल्याला ॲड करायचं आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं ना की ह्याला कड येऊन द्यायचा चांगला, आणि नंतर पनीरचे पीस टाकायचे, म्हणजे पनीर पण असे चांगले शिजले जातात। पनीर पण आपण जास्त वेळ शिजवणार नाही आहोत। हे बघा, आता मसाला आपला चांगला शिजला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे पनीरचे पीस घालून घेणार आहोत। हे बघा, आता एकसारखं असं आपण हलवून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलं होतं। जास्त शिजवून नाही घ्यायचं आपल्याला, मग ते लबरासारखे पनीर होतं। असं 1-2 मिनटं ठेवलं की लगेच आपण गॅस बंद करून टाकणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घेणार आहे मी। ही झाली आपली रेसिपी।